25 धावा धाव फलकावरती. पुढ्यामध्ये टाकला तो ओरपीच होता. अगदी आपण पाहताय कव्हर मधून बॉलला काढलाय. बॉल चाललाय डीप कव्हर सीमा पार. अमोल दरेकरच्या बॅट मधून आलाय. हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. इनफिल्डच्या वरून खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते पलजरी टीम कडनं. अमोल दरेकर आणि त्याच्या साथीनं वसंत ओला. अगदी जर पाहायला गेलं ना तर 5 बॉल आणि 19 धावसंख्येवरती बॅटिंग करतोय वसंत ओला आणि त्याच्या साथीनं 3 बॉल आणि अगदी 9 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय अमोल दरेकर टीमचा कॅप्टन. दरम्यान पंच सांगतात लेग बायच्या स्वरूपामध्ये 1 धाव धावफलकावरती ऍड होईल. ह्या एका सिंगलनं धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 30 धावा धावफलकावरती. चांगली मॅच पाहायला मिळते. दोन्ही टीम एकाच कॅलिबरच्या एकमेकांच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये तब्बल गौरवनं धावा खर्च केल्या 21. आता दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळी पुढ्यामध्ये टाकला होता ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न परंतु पंच आम्हाला सांगतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि खऱ्या अर्थानं अगदी पाहायला गेलं तर आत्ताच एक रजनीमध्ये क्वालिफाय झाली होती. ती रजनी अगदी आपण पाहताय डीपी रोड चिंचोली सेकंड याच मैदानावरती आपण पाहताय पलजरी संघ क्वालिफाय झाला होता आणि तिथून मात्र कॉन्फिडन्स घेऊन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. हा डॉट बॉल 31 धावा धावफलकावरती आहेत. हा डॉट बॉल आलाय. शेखर समोरच्या दिशेनं फटका चांगला आहे. एक्स्ट्रा शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. वसंत हुलाच्या बॅट मधून आलाय. आणखीन एक चौकार. डीजे मास्टर हलक्या हाताने कट केला. यावेळी अगदी आपण पाहताय गली आणि अगदी पॉइंटच्या मधोमध बॉलला फीड केलं जातं तोपर्यंत कोणतीही धाव इथून मिळणार नाहीये. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आपण पाहताय प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पलजरी टीमच्या 35 धावा. काय सुरुवात केली आहे. जबरदस्त सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट आपल्या टीमला देत असताना अगदी वेगवान ताबडतोब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग दोन्ही फलंदाजांकडनं पाहायला मिळाले. इथून जर दोन्ही फलंदाजांचा विचार करायला गेलो तर अगदी वसंत या फलंदाजांना आतापर्यंत बॉल फेस केलेत ते 9 आणि वैयक्तिक जर आपण पाहायला गेला तर धावा त्याने बनवलात त्या 23 आणि अमोलचा जर विचार करायला गेलो तर 4 बॉल मध्ये 9 या धावसंख्येत तो देखील बॅटिंग करतोय. तो समजदारीने थोडंसं क्रिकेट खेळतोय कारण की मोठे फटके जर वसंत ओलाच्या बॅट मधून येतात अशा वेळी त्याचा संयम मैदानाच्या आतमध्ये फार महत्वाचा आहे. तो टीमचा कॅप्टन आहे. या टीमला लीड करतोय आणि त्याची भूमिका त्याचा रोल या मॅच मध्ये फार महत्वपूर्ण राहणार आहे आणि त्यासाठी मात्र त्याचे प्रयत्न देखील चांगले राहिलेत. गौरवसाठी पुनश्च एकदा प्रथमेश मोहिते यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि राकेश डलबे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. गौरवला विकेट मिळवावी लागेल. ब्रेक थ्रूची गरज आहे. ऑन साईडला फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले तोपर्यंत जर पाहायला गेलं तर एक सिंगल डाव इथून सहजरित्या कंप्लीट होईल. क्षेत्ररक्षकाचं कौतुक देखील करूया कारण त्यांच्यापासून थोडासा दूर देखील होता हा झेल. त्यांनी मात्र स्टॉप केलं बॉलला. एकच धाबेतून खर्च केली. जर बॉल हातातून निसटला असता तर कदाचित चौकार देखील पाहायला मिळाला असता. एका धाब्यानं 36 धावा धावफलकावरती. गौरव पुनश्च एकदा आउटसाइड डी ऑफ स्टंप. या ठिकाणी संदीप गायकवाड सर सांगतात आपला अनोख्या स्टाईलनं व्हाईट बॉल एक्स्ट्राची धाव आली आहे. 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळतं. अगदी शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. सगळीकडे अगदी शांतता पसरली आहे. समोरच्या दिशेनं अगदी आपण पाहताय ड्राईव्ह केला. डीप मधनं क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत एक धाबीतून कंप्लीट झाला आणि खऱ्या अर्थानं वसंत ओलाचा जर विचार करायला गेलो ना तर अप्पर कट त्यानंतर स्क्वेअर कट
कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, व्ही शेप मध्ये फार चांगली बॅटिंग करतो. इनफिल्डच्या वरून तर अगदी आपण पाहताय ना की वसन होला या फलंदाजाची बॅटिंग जर आपल्याला पाहायला मिळाली, इनफिल्डच्या वरून चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा स्विच इट केलाय विथ द टर्न, बॉलला पाठवलंय थर्ड मॅन सीमा पार. अमोल दरेकरच्या बॅट मधून आलाय आणखीन एक चौकार. थँक्यू थँक्यू थँक्यू, धन्यवाद डीजे मास्टर, थँक्यू. दरम्यान धावा धावफलकावरती आपण पाहत आहे 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा पुढे येऊन हा फटका लॉब करायचा होता, हवेमध्ये मिस टायमिंग आहे आणि इथे मात्र झेल कॅरी झालाय. अखेर पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय तो गौरव या गोलंदाजानं. दुसऱ्या स्पेल मध्ये खऱ्या अर्थानं त्याला बोलवलं होतं, त्याच्याकडे जबाबदारी दिली होती सेकंड स्पेलची आणि त्या जबाबदारीनं त्यानं बोलवली. टीमच्या कॅप्टनला, प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनला अमोल दरेकरला इथून त्यानं परतावलं. पहिली विकेट आली आहे ती पलसदरी टीमची, अमोल दरेकर इथून बाद झाला. संघाची एकंदरीत धावसंख्या जर पाहायला गेली तर 42 धावसंख्येवरती पहिला ब्रेक थ्रू मिळाला आणि आता मैदानाच्या आतमध्ये एनाट नंबर 3 नागेश उगडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. पलसदरी ऑन साइडला ड्राईव्ह केलं, टर्न केलं, बॉलला डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, एक तर कंप्लीट झाली आहे. एकेवर थांबावं लागेल. या सिंगलनं आपण पाहताय धावा धावफलकावरती आपण पाहू शकता या ठिकाणी 43 धावा धावफलकावरती आहेत. चांगले बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चांगली पार्टनरशिप पाहायला मिळत होती अमोल दरेकर, वसंत होला या दोन फलंदाजाच्या माध्यमातून. त्या पार्टनरशिपला ब्रेक लावलं आणि त्यानंतर मात्र अचूकता पाहायला मिळाली ती गौरव या गोलंदाजाची. त्याच्यातली अचूकता आपल्याला अगदी आपण पाहतोय अमोल दरेकर बाद झाल्यानंतर एक विकेट मिळाल्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स कुठेतरी हाय झाला आणि तिथून मात्र त्याने 3 चेंडू अप्रतिम हाताळले गेले. त्या 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव त्यानं खर्च केली आणि एक विकेट देखील मिळवली आहे आणि त्यानंतर वसंत होलाच्या विरोधामध्ये हा डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे 43. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी ड्रिंक ब्रेक आपल्याला पाहायला मिळेल. मुद्रे टीम आपला 12वा प्रतिनिधी मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जा. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावा धावफलकावरती 43. एक फलंदाज इथून परतलाय पलसदरी टीमचा. चौथ्या षटकाला सुरुवात होईल त्या अगोदर जाऊया आमच्या डीजे मास्टर कडे. नक्कीच आपण पाहता या ठिकाणी आमचे मान्यवर तथास्तु या स्पर्धेसाठी रजा घेतात. पुन्हा एकदा अगदी फायनल डे साठी जॉईन होतील या स्पर्धेमध्ये. त्यांचं आपण पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत करूया. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 43 आलात. एक फलंदाज इथून खऱ्या अर्थानं परतलाय पलसदरी टीमचा. चौथ्या षटकाला इथून होईल सुरुवात आणि चौथ्या षटकासाठी आपण पाहताय गोलंदाज सिद्धेश आपल्याला पाहायला मिळतोय. आता इथून जर पाहायला गेलं तर थोडासा दबाव टाकावा लागेल कारण की विकेट आली आहे.
ज्या पार्टनरशिप कडे पाहत होते, चांगल्या फ्लोने दाबत होता पलसदरी संघ, ती पार्टनरशिप ब्रेक झाली आहे. आता इथून थोडीशी पकड खऱ्या अर्थानं मजबूत करावी लागेल मुद्रे टीमला. चांगले बॉल फेकावे लागतील. कमी गतीने टाकला होता, थोडेसे फिंगर रोल केले होते, परंतु पंच सांगतात हा व्हाईट बॉल आला. एक्स्ट्राची धाव फलकामध्ये ऍड होईल जरूर. इथून 44 धावा या धाव फलकावरती आल्यात. इथून पुन्हा एकदा आपण पाहताय समोरच्या दिशेनं लॉप केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मधनं क्षेत्ररक्षक घेतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन विकेट. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी चपलाई मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतात आणि इथून जर पाहायला गेलं तर एकंदरीत 46 धावा या धाव फलकावरती आहेत पलसदरी टीमच्या. आपण पाहताय एक चांगला स्टार्ट मिळवून दिला अमोल दरेकर, वसंत ओलानं आणि तो स्टार्ट आता इथून कायम ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका, जोरकास फार करायचा होता, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे मात्र अगदी जर पाहायला गेलं तर फेकी कदाचित चुकीच्या एंडला झाले की काय, कारण की नागेश उघडा आपण पाहताय इष्टा सोडून पुढे निघून गेला होता, त्याला तिथून मागे फिरायचं होतं आणि स्ट्रायकिंग एंड पर्यंत पोहोचायचं होतं, परंतु नॉट स्ट्राइक एंड वरती फेकी झाली. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट झाल्या आणि या 2 धावांना आपण पाहताय धाबा धाव फलकावरती 48. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पलसदरी टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. बरेचसे पाठीराखे पलसदरी टीमचे देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया. दरम्यान मुद्रे टीमचे देखील बरेचसे पाठीराखे या ठिकाणी उपस्थित आहेत. जे आमचे ज्येष्ठ नागरिक दोन्ही टीमचे कोणी असतील त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य व्यासपीठावरती या. सर्वांचं सहर्ष स्वागत. कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 मध्ये. इथे देखील आपण पाहताय कव्हर मधून बॉल लाकललाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, बॉल चाललाय सीमा रेषेच्या पलीकडे. इथे आलाय चौकार, मिळतील 4 धावा. बावन्न धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. सिद्धेच्या या षटकातील प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमक बॅटिंग झाली आहे. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये मोठे फटके आलेत. कोणत्याही गोलंदाजानं बचावात्मक कामगिरी केलीच नाही. इथून मात्र विकेटच्या शोधामध्ये गेलेत आणि तिथे मात्र मोठे फटके आलेत. तुम्हाला इथून डॉट बॉलची गरज आहे. तुम्हाला समोरच्या प्रतिस्पर्धी टीमवरती प्रेशर क्रिएट करायचं आहे. 1-2 डॉट बॉल आले ना, इथून चांगला बॉल. आता मात्र अगदी फुल लेनचा बॉल थोडेसे फिंगर रोल करत असताना अगदी लेग कटरचा वापर केला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलची गरज आहे मुद्रे टीमला, कारण की ज्या फ्लोनं धावतीये पलसदरी टीम, एक चांगली टोटल आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतीये. धाव फलकावरती आपण पाहताय 52. सिद्धेशच्या विरोधामध्ये आपण पाहताय 1 चौकार जरूर आला, परंतु 2 दुहेरी धाव, 1 वाईट देखील आलाय आणि आता मात्र 1 डॉट बॉल देखील आपण पाहताय त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे दांडी गुल, फलंदाज बाद, फर्निचर डिस्ट्रॉय. नागेश उघडाला परतावा लागेल. दुसरा आदरा मिळतोय पलसदरी टीमला. डीजे षटकातील 1 चेंडूचा खेळ बाकी अद्यापही आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय 4थ्या क्रमांकावरती साईराज इथून दाखल होतोय. साईराज थोडस मिडल ऑर्डर मध्ये पाठीमागे ठेवण्यात आलाय. हार्ड हिटर फलंदाज आहे पलसदरी टीमचा. कमी गतीने टाकला होता. अगदी पाहताय अकूट टप्प्याचा बॉल होता. ऑन साइड खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट आर्म पुल करायचा होता. बॅट अँड बॉलचा संपर्कच नाहीये आणि इथून डॉट बॉल आलाय. षटक क्रमांक या ठिकाणी समाप्त झाले 4थं. या षटकामध्ये जर पाहायला गेलं ना तर सिद्धेश या गोलंदाजानं धावा खर्च केल्यात त्या फक्त 9. अगदी 3ऱ्या षटकामध्ये गौरवनं 8 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली.
तिसऱ्या षटकामध्ये चौथ्या षटकामध्ये सिद्धेशनं धावा खर्च केल्या 9, त्याने देखील 1 विकेट मिळवली. आणि खऱ्या अर्थानं ज्या वेगानं धावत होता पलसदरी संघ पहिल्या 2 षटकांमध्ये, त्या वेगाची गती आता कुठेतरी कमी केली आहे. कारण की आता एकंदरीत जर पाहायला गेला तर संघाची धावसंख्या 52 वरती आपल्याला पाहायला मिळते 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. एक शेवटचा आता इथून षटक बाकी असेल. या शेवटच्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर इथून किती धावा येणार आणि किती धावसंख्येचं टार्गेट असणार हे डिसाईड करणारं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. आणि ते षटक घेऊन आला या टीमचा सर्वात अनुभवी आपण पाहता किशोर गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला जरूर पाहायला मिळतील. आणि चला स्पीडअप करा. मुद्रेकरांना देखील आणि संपूर्ण प्रेक्षकांना देखील हा प्रश्न पडला असेल, कारण की ज्या प्रकारे किशोर गोलंदाजी करतात त्यांना शेवटच्या षटकासाठी का ठेवण्यात आलं हे देखील आता पाहावं लागेल. पहिला फुलटॉस बॉल चाललाय सीमा पार. पंच इथे सांगतात तिसऱ्या पंचांकडे इथून आपण पाहता निर्णय रेफर केलाय. इथे वेस्ट साइड साठी का सर? ओके, वेस्ट साइड साठी या आमचे तिसरे पंच ऑफिशियल या आपण जरा निर्णय या ठिकाणी चेक करायचा. वेस्ट साइड साठी विमर साठी हा तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. चौकार तर आलाय. अभिजितजी कदम आणि शिवमजी दांडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत. दरम्यान कॉमेंट्री बॉक्स मध्ये आता जॉईन होतील आमचे संदीपजी बोराडे सर. थोडेसे बिझी असतात कारण की या स्पर्धेला ॲज अ कॉमेंटेटर म्हणून लीड करतात. मान्यवरांकडे त्यांचं भरपूर सारं लक्ष असतं त्याच्यामुळं, परंतु नेक्स्ट इनिंग साठी जरूर कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. यस, नो बॉल सर. नो बॉल, त्याच्यावरती चौकार. नेक्स्ट बॉल असेल फ्रीटचा. धावा धावफलकावरती आपण पाहताय या अतिरिक्त धावफलकावरती ऍड केल्या जातील 57 धावा धावफलकावरती. किशोर गोलंदाजीसाठी आलेत. अनुभवी प्लेयर आहेत मुद्रित टीमचे. बराचसा अनुभव क्रिकेटचा त्यांच्याकडे, परंतु अनुभव इथे चुकी करताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला आहे. पहिल्या बॉलवरती फ्रीटचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता. मिस टायमिंग आहे. हवेमध्ये क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केले परंतु त्यांच्यापासून थोडासा दूर इथे मात्र चेंडू पाहायला मिळाला. तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट होताना पाहायला मिळतात. 2 धाब्यानं आपण पाहू शकता धावा धावफलकावरती 59 धावा या धावफलकावरती आहेत. सचिन मनवे या ठिकाणी उपस्थित झालेत. या आपण देखील व्यासपीठावरती पुन्हा एकदा ऑन साईडला टर्न केला. अगदी आपण पाहताय हलक्या हातानं हा फटका एक्झिक्यूट केला. तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा कॉल, फेकी खराब झाली आहे आणि अगदी जिथे एकच धाव होती तिथे मात्र अगदी तिसरी कंप्लीट झाली. चौथीचा प्रयत्न आणि चौथी धाव घेताना फलंदाज इथून बाद होईल. पहा किती चपलाई मैदानाच्या आतमध्ये दाखवली गेली. गुड रनिंग बिटवीन विकेट. जसा समजला हातामधून चेंडू निसटलाय. फेकी थोडीशी वाईड आहे. सिंगल कंप्लीट झाली होती. दुसरी कंप्लीट झाली. तिसरीचा प्रयत्न ती देखील कंप्लीट. परंतु चौथी धाव घेताना फलंदाज इथून वसंतोला बाद होतोय. अक्षयजी खानविलकर या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं देखील कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 पर्व दुसऱ्यामध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय बबलू उघडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बरेचसे चेंजेस आपल्याला पलसदरी टीम मध्ये पाहायला मिळतात. बॅटिंग ऑर्डर मध्ये देखील आपण पाहताय अजूनही अंकित दरेकर त्याचं येणं बाकी आहे. फुलटॉस बॉल होता. ऑन साईडला खेळायचा होता. पंचांकडे अपील केली आहे.
आणि पंच सांगतायत की इथून रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद आहे. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. शेवटच्या षटकामध्ये अगदी आपण पाहतोय पहिला चेंडू खराब आला होता, त्याच्यावरती चौकाराच्या साह्यानं धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मात्र आता इथून चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळते. बोल. आणि त्यांच्या विरोधामध्ये वानिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी रेडी राहायचंय. वानिवली टीम साठी कर्जत तालुका बराचसा ऑन साइडला हा बॉल अगदी आपण पाहताय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. एक तर कंप्लीट झाली, दुसरीचा कॉल आणि पुन्हा एकदा दुहेरी धाव कंप्लीट झाली. अगदी वानिवली टीमला कर्जत तालुका लकी ठरला. आपण पाहताय दामतच्या मैदानावरती सलग 2 रजनी स्पर्धेमध्ये क्वालिफाय झालेला हा संघ आपण पाहताय आणि आता मात्र कैलासवासी रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 मध्ये शेलू टीमच्या अगेन्स्ट आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. इथून अगदी आपण पाहताय पंचांकडे दाद मागितली जाते. पंच आम्हाला जरूर सांगतायत की इथून हा डॉट बॉल असेल. कोणती अगदी आपण पाहायला गेलं तर कोणती धाव या बॉल वरती नसणार आहे. डिस्कस करतायत अगदी स्क्वेअर लेग पंचांची मदत घेतात. डिस्कशन होईल आणि त्याच्यानंतर निर्णय मात्र तुमच्यापर्यंत जरूर येईल. तोपर्यंत आपण पाहताय या ठिकाणी पलसदरी टीमच्या धाबा धावफलकावरती 61 पाहायला मिळतात. चेक करायचं आहे. ओके, तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. पुन्हा एकदा चेक केलं जाईल. इथे मात्र फलंदाजाला चेंडू स्पर्श झालाय की नाही. चला शेलू आणि वानिवली टीम, चला या आपण टॉस साठी या त्वरित. शेलू टीम आणि वानिवली टीम टॉस साठी या. स्पीडअप करा प्लीज. ऑफिशियल व्हाईट बॉल आहे सर. व्हाईट बॉल सर. व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्राची धाव धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे 62 धावा. 62 धावा धावफलकावरती. 62 62. समोरच्या दिशेनं फटका लॉप केलाय. डाऊन द ग्राउंड बॉलला फेकलाय. सीमा पार साहिराजच्या बॅट मधून आलाय हा षटकार. नंतर आपण सन्मान घ्या. धावा धावफलकावरती आपण पाहता या ठिकाणी हॅलो, इथे या बॉलवरती जर षटकार आला तर नागरी सामाजिक विकास संस्थापक सौ वर्षा राजेश मोरे यांच्याकडून 1000 रुपयांचे कॅश प्राइज असेल आणि शौर्य पवार यांच्याकडून 500 रुपयाचं. परंतु इथे बॉल काय आला ते पाहूयात. ओके ओके. एकंदरीत संघाची धावसंख्या पाहायला मिळते 71 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून बनवायचे आहेत
त्या मुद्रे टीमला 72 धावा, या 72 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती इथे जॉईंट होतील संदीपजी बोराडे सर. येस, थँक्यू योगेश. आपण जॉईंट होऊयात सेकंड इनिंगला. तत्पूर्वी वानिवली टीम आणि शेलू टीम या आपण त्वरित शेलू टीम उपस्थित झालेत. वानिवली टीम विशालजी निगुडकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं. विशालजी निगुडकर सर अगदी पलसदरी टीम साठी खंदे पाठीराखे आज खास करून ते मंचावरती दाखल झालेत. आपलं स्वागत. शेलू टीम या ठिकाणी उपस्थित झाले, परंतु वानिवली टीम चला त्वरित या. वानिवली टीम विलंब करू नका. कॉल केला जाईल. अगदी कॉल आहे वानिवली टीमचा. कॉल आहे टेल आणि टॉस जिंकला वानिवली टीम. डिसिजन क्षेत्ररक्षक फिल्डिंग स्वीकारले. चला दोघांनाही शुभेच्छा असतील. अगदी या ठिकाणी आपण पाहतोय आमच्या tennis.in लाईव्ह वरती स्क्रीन वरती तुम्ही पाहू शकता क्रिकॉन बॉल. जर कोणाला स्पर्धेसाठी या क्रिकॉन बॉलची ऑर्डर करायची असेल तर त्याने नक्कीच संदेश कंटे आणि त्यांच्या टीमशी संपर्क साधायचा आहे. अर्थातच क्रिकॉन बॉल आणि स्क्रीनवरती नंबर सुद्धा झलकतोय. तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि संदेश कंटे यांच्याशी संपर्क साधा. स्पर्धांसाठी क्रिकॉन बॉलचा वापर करा. जेव्हा मॅचकडे अर्थातच या ठिकाणी मॅच जरूर पाहायला मिळेल. विशालजी निगुडकर मंचावरती दाखल झालेत. खरं म्हणायला गेलं तर पलसदरी टीमसाठी एक ट्रम्प कार्ड जरूर म्हणावं लागेल आणि खास करून गुडलक एक पाठी राखे म्हणून मंचावरती दाखल झालेत. आपलं सरचे स्वागत. परंतु चला पारितोषिकांची खैरात आपण करूयात. खरं म्हणायला गेलं तर अगदी उद्योजक जगतातलं युवा नाव आणि या स्पर्धेला पाठिंबा देणारं व्यक्तिमत्व अर्थातच नैनीजी दिघे उपस्थित आहे. त्यांच्याकडून पारितोषिक जरूर लागलं जात आहे. बॅक टू बॅक 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल आणि बॅक टू बॅक 3 विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. म्हणजे पहा कुठेही गफलत नाहीये नैनिश दिघेंकडून. मंचावरती दाखल झाले. पारितोषिकाची खैरात आता या मॅच साठी होतीये. आणि प्रथमेश मोहिते यांच्याकडून सुद्धा पारितोषिक लागलं गेलंय षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये. असं चालायचंच कारण इथे नैनिश दिघेंचं कौतुक करावं लागेल. प्रथमेश इकडे तू गौऱ्याला पैसे लावले 500 घेतली. जाऊया मॅच कडे. नैनिश दिघेंनी मात्र या सामन्यासाठी फार बुद्धीचा वापर करून मात्र मी तर म्हणेल पारितोषिक लावलंय. दोन्ही टीम साठी एक सुसज्ज पारितोषिक आहे. जाऊया मॅच कडे. टार्गेट असेल सध्या यावेळी 72 धाव संख्येचं. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय पलसदरी टीम कडून गोलंदाज कैलास. पहिल्याच बॉल वरती दिशा देण्याचं कार्य, परंतु एक अनुभवी खेळाडू
सध्या मैदानात पाहायला मिळाला. अमोल दरेकर ज्याने मात्र शरीराचा वापर करून या बॉलला अडवण्यात यश आलंय. इथे मात्र श्री गणेश धावसंख्येचा जरूर होतोय. एक धाव धावफलकावरती. कैलास वाशे रवींद्र किसन दिघे स्मृती चषक 2025 सातत्यपूर्ण या आयोजनात मान्यवरांची मांदी आली पाहायला मिळतीये. फटका खेळण्याचा प्रयत्न, सलामीची जोडी मैदानात आपण अनुभवतोय. मनीष आणि सिद्धेश थोडं मुद्रे टीम साठी आव्हान कठीण होऊन बसलंय, कारण गोलंदाजीत केलेल्या चुका या थोड्या अंगलट आल्यात. आणि या ठिकाणी आपण पाहतोय ना, थोडं राकेश दादा दळवी नाखुश आहेत थोडे, म्हणायला गेलं तर थोडे, कारण त्यांना माहिती आहे की या 72 धावसंख्येचं टार्गेट मुद्रित टीम तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर करणार, यात कोणती शंका नाहीये. मॅच अजून हारली नाहीये आणि तेच दाखवून देत आहेत. मात्र बॅटर या ठिकाणी आपण पाहतोय सिद्धीच्या बॅटमधून येतोय. कणकर नेतृत्वाची झलक दाखवणारा हा षटकार. मुद्रे टीम जर विजयी झाली तर राकेशदा दलवे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयांचं कॅश प्राइज. हा पहा, साहिल जाधव का स्कोररच्या भूमिकेत त्यांनी आज सिद्ध केलं. त्यांनी थोडी बारकाई दाखवलं मला. जाऊया आपण ती चर्चा सुद्धा साहिल करणार आहोत. इथे चुकीला माफी नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसरी साठी प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. पहा राकेश दादा कराय मुद्रित टीम सुद्धा या लक्षपूर्वक जरूर ऐका, कारण इतका बारीक अभ्यास साहिलचा मैदानात मला पाहायला मिळाला. पहिल्या इनिंगला मी नक्कीच कॉमेंट्रीला नव्हतो, परंतु थोडा अनुभव जरूर घेत होतो. परंतु एकही गोलंदाजाने परफेक्टली 6 बॉल फेकले नाहीत. हीच तर खरी चुकी झाली मुद्रे टीम कडून. ज्या 71 धावा धावफलकावरती कशा लागल्या याचं प्रात्यक्षिक उदाहरण आहे. इथे फटका फसला होता, परंतु इथे फिल्डरने केली आहे चुकी. दिला गेलेला जीवदान क्रिकेटमध्ये संधी निर्माण करून द्यायची नसते, ती दिली गेली, कारण ही चुकी महागात ठरू शकते. 10 धावा धावफलकावरती लागल्यात. .40 ची सरासरी जर विचार करायला गेला तर या ठिकाणी या धावा माफी असावी. जेव्हा साहिल कडून तो अभ्यास जरूर आमच्यापर्यंत सपोर्ट होईल, परंतु पहिला षटकाचा या ठिकाणी खेळ संपलाय आणि 11 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. पहिल्या चेंडूपासून विचार करायला गेला तर आता ही सरासरी वाढली गेली आहे. दरम्यान आपण पाहतोय ही खरं मित्रप्रेम आहे आणि या मित्रप्रेमासाठी आमच्या समालोचनासाठी सातत्यपूर्ण प्रेम आणि शुभेच्छा देणारं व्यक्तिमत्व आणि अजय दिघे यांच्यावरती प्रेमाचा मैत्रीचा वर्षाव करणारं व्यक्तिमत्व म्हणजे नदीमभाई खान. उद्या मात्र या स्पर्धेसाठी जरूर येणार आहेत, परंतु त्यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्या शुभेच्छांचा आमच्या स्क्वॉडकडून आयोजकांकडून स्वीकार आहे. जाऊया मॅचकडे. बबलू गोलंदाजी मार्कवर आहे. चांगला फटका, यावेळी मात्र डिबिक्साच्या डोक्यावरून सीमारेखा पार. अगदी उंचच्या उंच ट्रॉफीला, पहिल्या क्रमांकाच्या ट्रॉफीला देतोय सलामी आणि इथे टोकलाय षटकार. ठोक डीजे.
माहोल जरा गरम होतोय असं म्हटलं जातं ना. बॉल पाठवा मैदानात. लोहा गरम है, मार दो हातोडा. हॅमर स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला तो बॅटरच्या बॅट मधून. चला दुसरा बॉल पाठवा मैदानात. पाठवतो काळजी करू नका. इथे षटकार जरूर आलाय. नैनिशजी दिघे यांचे पारितोषिक मैदानात मात्र पटकवण्याची संधी आहे. 3 विकेट 1000 रुपये आणि 3 षटकार 1000 रुपये या आयोजनात आपण पाहतोय. प्रथमेश कसं असतं माहितीये का, थोडीशी ज्वलंत आग लावायची असते. मी म्हटलं ना की नैनिशजी दिघेंनी फटाक्यांची माल दोन्हीकडून वाजवली. आता तुम्ही सांगताय ती बरोबर आहे, त्याच्यात वाढ व्हायला पाहिजे तुमच्याकडून. चांगला फटका यावेळी बॅकफुटवरती जाऊन पंच केलाय. बॉलला ढकलला ऑन साइड रिझन. इथे मात्र येईल एकच धाव. संत गतीचं क्रिकेट जरूर पाहतोय आपण मुद्रित टीम कडून. अशा पल्लवीत आहेत. धावसंख्या 18 आकड्यावरती 8 बॉलचा तरार संपलाय. अजूनही क्रिकेटमध्ये पहिल्या इनिंग कडे जाऊयात. 21-13 म्हणजे एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी 2 षटकांमध्ये पलसदरी टीमच्या धावफलकावरील धावा होत्या 34. इथे अद्यापपर्यंत धावा आल्यात ते मात्र 19 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही या षटकातील 3 बॉलचा थरार बाकी आहे. म्हणजे 1-2 मोठे स्ट्रोक जर आले तर ती बरोबरी जरूर होऊ शकते मुद्रे टीम कडून. परंतु पलसदरी टीम तितकीच अनुभवी आहे. अमोल दरेकर यांच्या सानिध्यात ही मॅच मात्र पाहायला मिळते. अगदी लीड करतायत ते संघाला. चांगला फटका पुन्हा एकदा आपण पाहतोय. लॉंगॉफच्या डोक्यावरून येतोय बिगेस्ट सिक्सर. त्याच्यावरती सोनी पे सुहागा म्हणजे षटकार +1 अशा 7 धावा. फुटवर्क चुकलं या ठिकाणी आपण पाहतोय आणि त्याच्यावरती ऑफिशियलने दंडित केलाय. ते गोलंदाजाला. आता मात्र धोका वाढलाय कारण या 7 धावा अतिरिक्त जोडल्या जातील. टोटल जाऊन पोहोचले 26 या आकड्यावरती. म्हणजे पहा मी सांगितलं तो वर्णन केलं होतं. पहिल्या 2 षटकांमध्ये 34 धावा पहिल्या इनिंग मध्ये पलसदरी संघाच्या धावफलकावरती आपण अनुभवल्या. परंतु आता या क्षणी तुम्ही पाहायला गेलं तर इथे आल्यात 26. 3 बॉल शिल्लक आहेत आणि आणखी एक हॅमर स्ट्रोक येतोय. हातोडा षटकार 6 धावांसाठी. ठोकतोडीच आहे. इथे या बॉलवरती षटकार अपेक्षित आहे. बॅक टू बॅक 3 षटकार 1000 रुपये आणि प्रथमेश यांचे 500 रुपये. उचलण्याचा प्रयत्न. गोलंदाज चाणक्ष निघाले मी म्हणेल. अगदी टप्पा अचूक ठेवला होता आणि तदनंतर मात्र 1 धाव कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने टोटल पुढे सरकली आहे. जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 33 या आकड्यावरती. या षटकातला शेवटचा बॉल शिल्लक आहे. पहा सामना कुठेही गेलेला नाहीये मित्रांनो.
मी वारंवार तेच वर्णन करतोय. 2 षटकांमध्ये पलसदरी टीमच्या धावफलकावरती धावा होत्या 34. इथे फटका आणि नो बॉल. इथे येतील आता क्षेत्ररक्षक बॅकअप फार चांगला मिळालाय. या 2 धावा आणि त्याच्यात आलेली नो बॉलची अतिरिक्त धावफलकावरती जोडली जाणार म्हणजे 2+1 अशा 3 धावा धावफलकावरती येतील. आता स्कोर जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. बबलू पार मैदानात चुका झाल्यात. पहिल्या षटकाचा विचार करायला गेला तर 11 धावा धावफलकावरती म्हणजे इथे टोटल 25 धावा 5 बॉल मध्ये खर्च केल्यात. इतकं महागडं षटक बबलूच्या माध्यमातून उचललाय. परंतु इथे फ्री हिटचा बॉल. एकच धाव कंप्लीट होईल. अमोलला सुद्धा माहित होतं इथे काय परिस्थिती आहे. एका धावेच्या मदतीने टोटल धाव पोहोचली आहे 37 या आकड्यावरती. वरती आगीत 72 धावसंख्येचं टार्गेट आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. येणारे 18 बॉल 35 धावसंख्येची आवश्यकता. खास करून हे पारितोषिकासाठी नैनिश दिघे मंचावरती आले. त्यांनी सांगितलं की मोठं पारितोषिक आमच्याकडून लावलं जावं आणि इथे 2 षटकार बॅटरच्या बाट मधून आले होते. 3रा षटकार खेचण्याची तयारी होती परंतु बाळलक म्हणावी लागेल बॅटरची. अगदी चांगली बॅटिंग लाईन मनीषच्या माध्यमातून आपण पाहतोय. सिद्धेचा एक षटकार आला त्याच्यानंतर एक स्फुरण मनीषच्या मैदानात पाहायला मिळालं. खरंय आज मुद्रित टीम मध्ये एक कमतरता जरूर असेल. सुधीर मुकादम हे नाव विसरून चालणार नाही. अगदी मुद्रित टीमला एका पटलावरती आणणारा व्यक्तिमत्व आहे. परंतु आज संघात ती कमतरता आहे कारण आजकाल क्रिकेट एक गाव 11चा झालाय आणि सुधीर मुकादम आता मला वाटतंय पनवेलचे रहिवासी झालेत. भातान जाऊया मॅच कडे. 18 बॉल आणि आता 35 धावसंख्येची गरज असताना सांघिक खोड्यातला 3रा षटक. गोलंदाज अमोल पहिल्या बॉल वरती करतायत चुकी. आउटसाइड द ऑफ स्टंप. इट इज वाईड. वाईडच्या मारणे एक अतिरिक्त बोनस धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गीतेश सावंत यांकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. कालाची गरज आहे. घ्या गीतेश सावंत. मी तर म्हणेल पहिला 100 रुपयांचा मानकरी ठरलाय तो गोलंदाज अमोल दरेकर. आनंदीचे नैनिश दिघे सर तुमच्यासाठी गाणं वाजलंय. खरं तुम्ही आल्यावरती मंचावरती एक बाहेर आले पारितोषिकांची खैरात आणि गाणं खरं म्हणायला गेलं तर आनंद डीजे यांनी तुमच्यासाठीच वाजवलं. गौरव यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल सध्या प्रोफेशनल स्कोरिंगच्या मागे जरूर धावतायत आणि असावं ते. चांगला बॉलिंग अटॅक यावेळी पाहायला मिळतोय. अमोल दरेकरची गोलंदाजी सध्या मैदानात
चुकांवर चुका होत आहेत, कॅरी करण्याची गरज होती. बॅटकट का? यस, 22च्या स्वरूपात ही धाव आहे. ते काय झालंय, अंपायरची जर्सी आणि कलर सध्या एकच दिसून येतोय. उचलण्याचा प्रयत्न, चला थर्ड अंपायर रेफर केलाय. अगदी डोळ्याची पापणी लावते ना लावते हा प्रकार मैदानात पाहायला मिळालाय. गीतेश सावंत यांच्याकडून प्रत्येक विकेट साठी 100 रुपयांचा कॅश प्राइज आहे. इथे विकेट आली तर आणखी 100 रुपये अमोल दरेकरच्या खात्यात जमा होतील. परंतु पाहूया काय घडतंय. यस, बैटर होईल OUT आउट. क्या बात है, फास्ट सर्व्हिस. खरं म्हणायला गेलं तर कीपरचं यावेळी कौतुक करावं लागेल. नयन दरेकर पलसदरी क्रिकेट मधलं एक फार मोठं नाव, परंतु आता इतक्या फास्ट सर्व्हिस मध्ये, कारण आतापर्यंत इंटरनॅशनल लेवलचा क्रिकेट बघायला गेलं ना तर महेंद्रसिंग धोनी हे फास्टेस्ट कीपर म्हणून त्यांची नोंद आहे. इथे चुकी झाली आहे. गीतेश सावंत यांचं 100 रुपयांचं कॅश प्राइज अमोल दरेकरच्या खात्यात आणखी एक जमा. अगदी 2 विकेट अमोल दरेकरने प्राप्त केल्यात. ज्या ब्रेक थ्रू साठी अमोल दरेकरला तिसऱ्या षटकासाठी पाचारण केलं गेलं ते ब्रेक थ्रू मात्र मिळालेत. अगदी पहिला आला तो मात्र सिद्धेश आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय गौरव समीरजी दाभणे आमचे साथी समालोचक यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 500 रुपये. राकेश दादा दलवी राकेश दादा दलवी शांत झालेत, परंतु समीर दाभणे जोरात आलेत. त्यांनी विकेट साठी पारितोषिक लावलंय. क्या बात आहे, आले आले ते पण जागेवर आले परत. आता चौकार आणि षटकारासाठी 100 रुपये. बघा हे खरं कार्य नैनिश दादा दिघेंनी केलंय. फटाक्यांची माल कशी लावायची आणि कसा माहोल तयार करायचा हे त्यांनी सांगून दिलं बक्षिसाच्या बाबतीत. एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी प्रयत्न, गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावीच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलंय. जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 42 या आकड्यावरती. अगदी पहिल्या 2 षटकात पहिल्या इनिंग मध्ये 34 धावा, परंतु इथे 37 झाल्या होत्या. तदनंतर अमोल दरेकरने या ठिकाणी धावसंख्येला लगाम जरूर दिलाय आणि इथे सुद्धा 3 षटकांती पलसदरी टीमच्या धावा होत्या पहिल्या इनिंग मध्ये 42 आणि या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळत आहेत आता 42 धावा. सामना इक्वल वरती पाहतोय आपण. कमांड इज
ची गेली 12ची गाडी बरोबर ट्रॅकवर आली. हे म्हणतात आता 12 वाजलेत घरी जाऊ द्या. परफेक्ट टाइम वरती सॉन्ग आहे अगदी म्हणायला गेलं तर. परंतु अजून मॅच आपल्या बाकी आहेत त्यामुळे कुणीही घरी जाणार नाहीत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. सांघिक कोड्यातलं चौथं स्पेल नागेश आपण पाहतोय. फार चांगल्या गोलंदाजीला एक आयाम दिलाय. अमोल दरेकरचं षटक आत्तापर्यंत निर्णायक जरूर पाहायला मिळतंय. परंतु षटकाराला नागेशच्या पहिल्या बॉलवरती षटकाराच्या मदतीने टोटल पोहोचली ती 48. परंतु पुन्हा एकदा डॉट बॉल. किशोर आपण पाहतोय बॅटिंग लाईन वरती आहेत. अगदी आता दोनही बॅटरला पराण्या लावल्या जात आहेत. उचलण्याचा प्रयत्न इथे मात्र फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तैनात होईल उचलेल पिक करेल. तत्पूर्वी या 2 धावा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावेच्या मदतीने टोटल मात्र पुढे सरकले ती मात्र 50 या आकड्यावरती. जरा स्पीडअप करा अजूनही पहिलीच फेरी चालू आहे. पहिल्या फेरीतली अजूनही 2 मॅच बाकी आहेत. चला जाऊया आपण टेक्निकल टीम आणि थर्ड अंपायर कडे जिथे मात्र रेफर केला गेलाय थर्ड अंपायर साठी ऑफिशियलच्या माध्यमातून. या ठिकाणी आपण पाहतोय आमच्यावरती सातत्यपूर्ण प्रेम दाखवणारे नैनिशदादा दिघे यांच्याकडून समालोचकांसाठी मात्र 1500 रुपयांचं कॅश प्राइज येत आहे. मंडळ आपलं आभारी आहे. फलंदाज इथे बाद होईल. बॅटरला परतावं लागेल. इथे विकेट आली आहे. म्हटलं जाताना आम्ही सातत्यपूर्ण सांगत असतो ऐन मोक्याच्या वेळी घंटा कशी वाजते त्याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण आहे. दुसरी धाव घेण्याचा पहिल्याच धावेसाठी फलंदाज इथे बाद होतोय. शेलो आणि वानिवली तदनंतर एक हाय व्होल्टेज ड्रामा अजूनही पाहायला मिळेल. अमराई आणि त्याच्या विरोधात कलंबोली. एकीकडे असेल दशरथ देशमुख दुसरीकडे सागर सावंत. सुधीर पवार ज्याने कर्जत प्रीमियर लीग गाजवली या सीझनची या वर्षाची. शिरीष दादा दिघे यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. वाईड आणखी एक करामत आणखी एक नजाकत. 51 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या 4 षटकांच्या अंती पहिल्या इनिंगला सुद्धा पलसदरी संघाच्या धावफलकावरच्या धावा होत्या 51. अजून षटक आपण पाहतोय चालू आहे म्हणजे इथे एका बॉलची फेकी बाकी आहे. म्हणजे शेवटच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा कुठल्या होत्या पलसदरी टीमने. सुंदर कमबॅक पाहायला मिळतंय गोलंदाज नागीच. आता 4 षटके संपले आहेत आणि खरं म्हणायला गेलं तर 4 गोलंदाज या ठिकाणी वापरले गेलेत. परंतु आता एक गोलंदाज असा असेल या 4 षटकांमधला की त्याच्यावरती मदार असेल आणि सध्या तरी बहुतांशी चर्चा सत्र रंगलं जाईल की कोणाच्या हातात आता 5व्या क्रमांकाची गोलंदाजी द्यायची. टोटल 51 आहे. आता मात्र करायच्या आहेत 21 धावा.
म्हणजे ज्या शेवटच्या षटकात 20 धावा कुठल्या होत्या पलसदरी टीमने आणि त्यावेळी गोलंदाज होता तो मात्र किशोर आणि आता स्ट्राइक वरती स्वतः किशोर आहेत म्हणजे किशोर आदला की बदला ही फार तंत्र आता मैदानात तुम्हाला अवलंबावं लागेल आणि याच्यामध्ये ज्या धावा तुम्ही खर्च केल्यात त्याच धावा तुम्हाला वसूल करायच्या आहेत होतील की नाही या प्रश्नाचं उत्तर फार मोठं आहे परंतु ते देण्याकरता या 6 बॉलची वाट आपल्याला जरूर पाहावी लागेल कैलास गोलंदाजी मार्कवर पहिला षटक ज्याने हाताळला होता चर्चा सत्र रंगला गेला असं वाटलं होतं की अमोल दरेकरच्या हातात बॉल दिला जाईल परंतु आता कैलास ज्याने मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक हाताळला होतं P1चं षटक त्या कैलासच्या हातात गोलंदाजी आहे समोर आहे किशोर फटका सजवलाय एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडू खाली येईल तोपर्यंत या ठिकाणी एक धाव कंप्लीट फिल्डिंग सजवताना बऱ्याचशा गोष्टी तुमच्या लक्षपूर्वक असणं फार गरजेचं आहे ज्या वेळी आपण प्रॅक्टिस करतो ना फिल्डिंग 99% तुमची मजबूत असणं अपेक्षित आहे आणि जसा आता थ्रो आला अशा सिच्युएशन मध्ये डायरेक्ट थ्रो जर आला ना गोलंदाजाकडे किंवा कीपरकडे तर सामन्यात एक वेगळी कलाटणी पाहायला मिळते फिल्डिंगची मजबूत स्थिती धावा रोखल्या सुद्धा जातात विकेट सुद्धा पाहायला मिळतात अशा वेळी फटका उचललाय परंतु बॉल जाईल 1 बाउंस चौकार डीप मिड विकेट रिजन येथील 4 धावा येणारे 4 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज आहे आउटसाइड द ऑफ स्टम्प इज वाईड आणखी एक करामत पाहायला मिळते सामन्यातलं ट्विस्ट काय संपत नाहीये शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाणार हे मात्र सांगून दिलं जात आहे गोलंदाजाकडून आणि त्याला फलंदाज मात्र दुजोरा जरूर देतोय पुन्हा एकदा उचलण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात होईल तोपर्यंत बॉल मात्र फरार येतील आणखी 4 धावा अगदी ज्या राजाची कीर्ती जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मात्र गाजत राहणार यात कोणती शंका नाहीये येणारे 3 बॉल आणि गरज असेल ती 11 धावसंख्येची फार सामना चुरशीचा आहे मित्रांनो सामना जर आवडला असेल तर जोरदार टाळ्या दोन्ही टीम साठी होऊन जाऊ द्या कारण कालची शेवटची मॅच आपण अनुभवली श्री 11 कोल्हारे आणि त्याच्या विरोधात अनुश्री 11 वावलेली टीम आणखी एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु क्षेत्ररक्षक होईल तैनात आता इथे जाते विकेट धोका 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 आणि या धोक्यामध्ये घेतलेला ठोका जिथे आलाय विकेटचा मुका
ड्रामा. 3 बॉल होते तेव्हा मात्र गरज होती 11 धावसंख्येची. आता बॉल शिल्लक आहे 2. आणखी एक वाईट. आता थोडं आव्हान कठीण होतं सोपं झालंय कारण 2 बॉल मध्ये 2 षटकारांची गरज होती म्हणजे 11 धावांची. आता इथे एक षटकार एक चौकाराची गरज आहे. फार मजा येते मॅच मध्ये. खरं सांगायला गेलं ना तर दोन्ही टीमचं कौतुक करावं लागेल. तमाम प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतायत. कधी गोलंदाजी तर कधी फलंदाजी. इथे मात्र निर्णायक क्षणी बॉलला कॅरी केलाय. अगदी मी तर म्हणायला हा सामना जो क्लोज होता त्याला आता ओपन केला जात आहे. विकेट परतीचा प्रवास अगदी टर्निंग पॉइंट ठरला तो मात्र ऋषिकेशची विकेट. आणि खरं म्हणायला गेलं तर या सामन्याला युटर्न केलं होतं ते अमोल दरेकरने. वाईट बॉल फेकलाय. इथे चुकी झाली होती गोलंदाजाकडून. परंतु इथे पाहूया काय घडत आहे. मॅच अजूनही कोणी जिंकलं नाहीये ना कोणी हारलं नाहीये. इथे सुद्धा आलाय डॉट. चला शेलू आणि वानिवली टीम आपल्या निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करा. नैनिश दादा दिघे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करायचा आहे. स्वराज 7 स्टारचे ओनर हिमराजी शिंदे यांना विनंती आहे की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत.